पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय महायुतीने ऐतिहासिक विजय संपादन करत महापालिकेवर आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. महायुती सरकारने शहरात राबवलेली विकास कामे आणि जनहितार्थ घेतलेल्या निर्णयांना मतदारांनी पसंती दर्शवल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. प्रत्येक प्रभागातून महायुतीच्या उमेदवारांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने विरोधकांचा सुपडा साफ झाला आहे. या विजयानंतर नवनिर्वाचित नगरसेवकांनी माजी खासदार आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांची शनिवारी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी रामशेठ ठाकूर यांनी सर्व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि त्यांना पुढील जनसेवेच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रभाग क्रमांक 4 चे नगरसेवक प्रवीण पाटील, परेशा पटेल, अनिता पाटील, मधू पाटील, प्रभाग क्रमांक 9 मधील महादेव मथे, प्रतिभा भोईर, दमयंती भोईर, शशिकांत शेळके, प्रभाग 19 चे नगरसेवक सुमित झुंजारराव, राजू सोनी, प्रभाग 16 चे समीर ठाकूर, प्रभाग 12 चे दिलीप पाटील, कुसुम पाटील, प्रभाग 13 च्या नगरसेविका हेमलता गोवारी, शीला भगत, प्रभाग 6 चे नगरसेवक नरेश ठाकूर, उषा अडसुळे, सोनल नवघरे, समीर कदम, प्रभाग 8 चे नगरसेवक बबन मुकादम, रामदास शेवाळे, प्रभाग 13 चे विकास खरत, रवींद्र जोशी यांनी यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. या प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, अर्चना ठाकूर, सुधाकर पाटील, प्रकाश पाटील, माजी नगरसेवक विजय चिपळेकर, रवींद्र म्हात्रे, जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, भाऊ भगत, वासुदेव पाटील, प्रभुदास भोईर, सुरेश भोईर, सुभाष भोईर, निलेश भोईर, जय पावणेकर यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.